एखाद्या माणसाचं अख्खं खोटं आयुष्य, त्याचा मान सन्मान सगळं काही फक्त एका वाक्यामुळे उघडं पडू शकतं का? तर हो, आजची कथा नेमकी अशीच आहे. जरा विचार करा, मस्त ऐशारामात जेवण चाललं आहे आणि अचानक कोणीतरी असं काहीतरी बोलतं की आपलं उभं आयुष्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळून पडतं. आजची कथा नेमकी याच घटनेबद्दल आहे. पण हे सगळं घडलं कसं, हे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या अगदी सुरुवातीला जावं लागेल. त्या ठिकाणी जिथे एका गुलामाने स्वातंत्र्यासाठी एक असा काही डाव रचला होता जो खरंच अविश्वसनीय आणि धाडसी होता. चला तर मग भेटूया या कथेच्या मुख्य पात्राला, कटाहकला, आणि पाहूया त्याने स्वातंत्र्यासाठी नेमका कसा चक्रव्यूह रचला होता. तर हा कटाहक तो फक्त नावापुरता गुलाम नव्हता. तो हुशार होता आणि त्याच्या मनात स्वातंत्र्याची, एका मोठ्या आयुष्याची स्वप्न होती. पण गुलामगिरीच्या बेड्या त्याला सतत त्याच्या वास्तवाची जाणीव करून देत होत्या. त्याला हे पक्कं माहीत होतं की या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे, एक धाडसी, धोकादायक योजना, एक अशी योजना ज्यामुळे त्याला एक पूर्णपणे नवीन ओळख मिळणार होती. आता ही योजना काही सोपी नव्हती. यासाठी त्याला खोटं बोलावं लागणार होतं, मोठा धोका पत्करावा लागणार होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वतःची खरी ओळख कायमची लपवून ठेवावी लागणार होती. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीला त्याची ही धाडसी योजना यशस्वी झाली, अगदी पूर्णपणे यशस्वी. तो गुलाम कटाहक आता एका श्रीमंत व्यापाऱ्याचा जावई म्हणून ओळखला जात होता. म्हणजे बघा, त्याने ते गुलामगिरीचं आयुष्य मागे टाकलं आणि ऐशारामाचं आयुष्य मिळवलं. पण झालं काय की या यशाबरोबरच त्याच्यातला अहंकारही जागा झाला आणि तो वाढतच गेला. आणि हाच अहंकार त्याच्या पतनाचं कारण ठरणार होता. कारण त्याला ह्याची कल्पनाच नव्हती की त्याचा भूतकाळ त्याचा पाठलाग करत करत अगदी त्याच्या दारापर्यंत येऊन पोहोचलाय. इकडे बनारसमध्ये कटाहकचा मालक बोधिसत्व, जो एक अतिशय ज्ञानी आणि दयाळू माणूस होता, त्याच्या लक्षात आलं की कटाहक गायब आहे. आणि फार वेळ नाही लागला, त्यानं लवकरच कळलं की तो कुठे आहे. आता जेव्हा कटाहकला ही बातमी मिळाली की त्याचा जुना मालक इकडे येतोय, तेव्हा तर त्याचे धाबेच दणाणले. त्याला कळून चुकलं की आता आपल्या खोट्या आयुष्याचा पर्दाफाश होण्याची वेळ आलीय. तो धावतच मालकाकडे गेला आणि त्याने अक्षरशः दयेची भीक मागितली. त्याच्या डोळ्यातला तो पश्चाताप बघून बोधिसत्वाने त्याला माफ केलं. इतकंच नाही तर त्याचं रहस्य उघड करणार नाही असं वचनही दिलं. पण बोधिसत्वाच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्यांना कटाहकला एक असा धडा शिकवायचा होता जो तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. नाही, त्यांनी सगळ्यांसमोर कटाहकचा अपमान नाही केला. उलट त्यांनी एक असा हुशारीचा मार्ग निवडला ज्यामुळे कटाहकला स्वतःच्या चुकीची जाणीव होणार होती, आणि तीही एका अगदी अनपेक्षित पद्धतीने. त्यांनी काय केलं तर कटाहकच्या पत्नीच्या हातात एक गुप्त शस्त्र दिलं. हो, एक असं वाक्य जे फक्त योग्य वेळी वापरायचं होतं, आणि ते वापरताच कटाहकच्या खोट्या आयुष्याचा बुरखा फाटणार होता. चला तर मग आता बघूया की बोधिसत्वाची ही हुशार योजना यशस्वी कशी होते आणि कटाहकाच्या या खोट्या नाटकाचा शेवट कसा होतो. आणि मग तो दिवस उजाडला. जेवताना कटाहक पुन्हा एकदा आपल्या श्रीमंतीच्या आणि मोठेपणाच्या बढाया मारायला लागला. आणि अगदी त्याच क्षणी बोधिसत्वाने रचलेला सापळा कामाला लागला. त्याच्या पत्नीनं बोधिसत्वानं जसं शिकवलं होतं अगदी तसंच एक साधंसं पण खूप मार्मिक वाक्य उच्चारलं. आणि ते वाक्य ऐकून कटाहकच्या पायाखालची जमीनच सरकली. आता बघा, त्याच्या पत्नीला त्या वाक्याचा अर्थ वगैरे काहीच माहीत नव्हता. पण कटाहकला तो बरोबर कळला. का? कारण त्या वाक्यात त्याचं खरं नाव होतं, त्याचं गुलामीचं नाव. म्हणजेच ते वाक्य एक प्रकारचा कोड होता, एक सांकेतिक संदेश. त्याच्या पत्नीसाठी ते फक्त काही शब्द होते, पण कटाहकसाठी, त्याच्यासाठी ते वाक्य म्हणजे त्याच्या लपवलेल्या भूतकाळाचा आरसा होता. आणि हे सगळं घडायला ते वाक्य फक्त एकदाच उच्चारायची गरज होती, फक्त एकदा. एका क्षणात कटाहकच्या खोट्या आयुष्याचा, त्याच्या अहंकाराचा सगळा डोलारा कोसळला. त्याच्या खोटेपणाचा बुरखा फाटला होता आणि त्याचा सगळा अहंकार गळून पडला होता. त्याच्या डोळ्यात आता पश्चातापाच्या अश्रूंशिवाय काहीही उरलं नव्हतं. ही प्राचीन कथा आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवते. एक तर म्हणजे खोटेपणावर आधारलेलं आयुष्य हे किती तकलादू असतं, आणि दुसरं म्हणजे कधीकधी एक साधंसं सत्य मोठ्यात मोठ्या खोट्या गोष्टींचाही पर्दाफाश करू शकतं. ही कथा जाता जाता आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते की नक्की जास्त शक्तिशाली काय आहे, एक हुशारीने रचलेलं खोटं की एक साधंसं सत्य.
या प्रश्नाचं उत्तर खरं तर प्रत्येकाने स्वतःच्या आतच शोधायला हवं.